पंजाबमधल्या जालियनवाला बाग या ठिकाणी लोक एकत्र जमली आणि जालियनवाला बाग हत्याकांड घडलं। ते कशाचा परिणाम होता तर रौलेट ॲक्ट विरुद्ध चाललेल्या आंदोलनाचा परिणाम होता। तर हे जालियनवाला बाग जे प्रचंड भयानक असं हत्याकांड झालं, त्या हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलं, त्यांना जी ब्रिटिश सरकारनं सर ही पदवी दिली होती, ब्रिटिश सरकारनं रवींद्रनाथ टागोर यांना सर ही पदवी दिली होती, त्या सर या पदवीचा त्यांनी काय केला, त्याग केला। नेमका 1 ऑगस्ट 1920 या दिवशीच काय झालं, लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला। म्हणजे काही इतिहासकार असे म्हणतात की 1 ऑगस्ट 1920 या दिवशी काय झालं, टिळक युगाचा अस्त झाला आणि याच दिवशी गांधी युगाची सुरुवात झाली असंही काही इतिहासकार म्हणतात। विद्यार्थी मित्र हो, नमस्कार। व्हेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक सचिन सत्रे तुम्हाला सामान्य ज्ञान या घटकांतर्गत आधुनिक भारताचा इतिहास शिकवत आहे। आधुनिक भारताचा इतिहासामध्ये जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे गांधी युग, महात्मा गांधींनी जे स्वातंत्र्य चळवळीत केलेले कार्य आहे त्याची माहिती। कारण ही माहिती आहे ती भारतातील जवळजवळ सर्वच परीक्षांना कायम विचारली जाणारी माहिती आहे। मग UPSCची परीक्षा असू द्या किंवा MPSCची राज्यसेवा पूर्व असू द्या, राज्यसेवा मुख्य असू द्या, किंवा कंबाईनचे पूर्व आणि मुख्य परीक्षा असू द्या, किंवा TCS IBPS यांच्यातर्फे घेतलेल्या सरळ सेवा परीक्षा असू द्या, किंवा अगदी पोलीस भरतीची परीक्षा असू द्या, सर्व परीक्षांना महात्मा गांधी आणि त्यांनी केलेली चळवळ याविषयी प्रश्न विचारले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये महात्मा गांधींच्या विषयी सर्व प्राथमिक माहिती आपण घेतलेली आहे। इथून पुढं महात्मा गांधींनी प्रत्यक्षात भारतात स्वातंत्र्य चळवळ कशी पुढे नेली, स्वातंत्र्य चळवळीत नेमकं काय कार्य केलं याची माहिती परीक्षेच्या अनुषंगाने आपण बघणार आहोत। यामध्ये जी आपण माहिती बघणार आहोत त्याच्यावरच परीक्षेला प्रश्न येतील अशी तुम्ही खात्री बाळगा। तर लगेच आता सुरुवात करूया गांधी युगाला। तर भाग 2 असं म्हटलेलं आहे। पूर्वीचा जो व्हिडिओ आहे तिचं नाव फक्त गांधी युग एवढंच आहे, याचं नाव गांधी युग भाग 2 आहे। तर बघा, आपण महात्मा गांधींनी भारतात केलेल्या चळवळी किंवा सत्याग्रह यांच्याविषयी आपण माहिती बघतोय। तर महात्मा गांधींचे सुरुवातीचे सत्याग्रह, महात्मा गांधी 1915ला दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले। त्यानंतर महात्मा गांधींना सुरुवातीच्या काळात कोणकोणते सत्याग्रह केले त्याची माहिती आपण बघणार आहोत। तर महात्मा गांधींनी भारतात आल्यानंतर केलेला पहिला सत्याग्रह म्हणजे चंपारण्य सत्याग्रह। चंपारण्य सत्याग्रह हा बिहारमधलं ठिकाण आहे। चंपारण्य हे ठिकाण कुठं आहे, बिहारमध्ये आहे। तर बिहारमधल्या चंपारण्य इथं महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह केला। तो सत्याग्रह केला कधी, 1917ला। तो सत्याग्रह केला 1917ला। तर हा सत्याग्रह केला कोणाच्या शिफारशीवरून, तर तो राजकुमार शुक्ला यांच्या मागणीनुसार। तर राजकुमार शुक्ला हे नीळ पिकवणारे शेतकरी होते, चंपारण्यमधले ते होते। राजकुमार शुक्ला हे चंपारण्यमधलेच नीळ पिकवणारे शेतकरी होते। तर यांनी महात्मा गांधींची येऊन भेट घेतली आणि महात्मा गांधींना चंपारण्यमधले जे नीळ पिकवणारे शेतकरी आहेत त्यांच्यावर इंग्रज मळेवाले कसे अन्याय करतायत, कसे अत्याचार करतायत याची माहिती महात्मा गांधींना दिली। आणि या अन्यायातून महात्मा गांधींनी चंपारण्यमधल्या शेतकऱ्यांची सुटका करावी अशी विनंती केली। त्या विनंतीला मान देऊन महात्मा गांधींनी चंपारण्यचा सत्याग्रह केला 1917ला। आणि या सत्याग्रहाचा परिणाम महात्मा गांधींनी जो 1917ला चंपारण्य सत्याग्रह केला त्याचा परिणाम काय झालं, तर हे जे ब्रिटिश मळेवाले होते, ब्रिटिश मळेवाल्यांच्या जाचातून नीळ पिकवणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांची सुटका झाली। ब्रिटिश मळेवाले जे होते त्यांच्या जाचातून नीळ पिकवणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांची सुटका झाली। त्याचं कारण महात्मा गांधींनी केलेला चंपारण्य सत्याग्रह। तर हा महात्मा गांधींनी भारतात केलेला पहिला सत्याग्रह आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतरचा पुढला महत्त्वाचा सत्याग्रह महात्मा गांधींनी केला तो म्हणजे खेडा सत्याग्रह। तर खेडा सत्याग्रह 1918ला केला महात्मा गांधींनी। तो केलेला आहे गुजरात या राज्यात। महात्मा गांधींनी खेडा सत्याग्रह केला 1918ला गुजरात राज्यात। तर बघा, महात्मा गांधींनी
खेडा या ठिकाणी, गुजरातमधल्या खेडा या ठिकाणी काय केलं तर मोहनलाल पांडे या शेतकऱ्याच्या पुढाकारानं काय केलं, साराबंदी चळवळ सुरू केली. तर खेडा भागातील जे शेतकरी होते त्यांच्यावर सरकारनं काय केलं होतं, प्रचंड प्रमाणात शेतसारा लादलेला होता. शेतसारा म्हणजेच काय, टॅक्स, शेतीवर लादला जाणारा टॅक्स किंवा कर हा मोठ्या प्रमाणात होता. तर ते टॅक्सचं प्रमाण कमी करावं किंवा तो टॅक्स संपुष्टात आणावा किंवा संपवावा अशीच महात्मा गांधींची मागणी होती. तर महात्मा गांधींनी काय केलं, तिथले जे एक शेतकरी होते मोहनलाल पांड्या यांच्या पुढाकाराने काय केले, खेडा या ठिकाणी साराबंदीची चळवळ सुरू केली 1918ला. आणि महात्मा गांधींनी हा खेडा सत्याग्रह केला. त्यामुळे काय केलं, सरकारनं काय केलं तर खेड्यामधील शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला. खेड्यामधील जे शेतकरी होते त्यांचा शेतसारा म्हणजे शेतीवरचा टॅक्स काय केला, माफ करून टाकला. अशा पद्धतीने महात्मा गांधींचा हा दुसरा सत्याग्रह सुद्धा यशस्वी झाला. हा दुसरा सत्याग्रह आहे. त्यानंतर महात्मा गांधींनी केलेला तिसरा सत्याग्रह, हे पहिले 3 सत्याग्रह सुरुवातीच्या काळात महात्मा गांधींनी भारतात केले. तिसरा सत्याग्रह आहे तो म्हणजे अहमदाबाद गिरणी कामगारांसाठीचा सत्याग्रह. अहमदाबाद गिरणी कामगारांसाठी सत्याग्रह हा पण कुठं झालेला आहे, हा गुजरातमधलंच ठिकाण आहे. अहमदाबाद गुजरातमध्ये केलेला हा सत्याग्रह आहे, तो 1918ला केला. तर हे जे गिरणी कामगार होते त्यांना खूपच कमी पगार होता. या गिरणी कामगारांचे पगार वाढावेत म्हणून महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रह म्हणजे अहमदाबाद गिरणी कामगारांचा काय सत्याग्रह आहे. आणि हा सत्याग्रह करण्यासाठी महात्मा गांधींनी एक संघटना स्थापन केली. ती कोणती होती तर मजूर महाजन संघ. अहमदाबाद येथील गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी महात्मा गांधींनी स्थापन केलेली संघटना कोणती होती, मजूर महाजन संघ होती. आणि या आंदोलनाला पण यश आलं, काही प्रमाणात यश आलं. काही प्रमाणात कशामुळे यश आलं तर हे जे अहमदाबाद गिरणी कामगारांचा सत्याग्रह होता तो सरकारच्या विरोधात नव्हता, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अहमदाबाद गिरणी कामगारांचा सत्याग्रह होता तो सरकारच्या विरोधात नव्हता तर खाजगी लोकांच्या विरोधात होता. जे गिरणी कामगार होते, गिरणी मालक होते. गिरणी मालक म्हणजे लक्षात ठेवा, गिरणी याचा अर्थ अनेकांच्या लक्षात येत नाही. गिरणी म्हणजे काय, कापड गिरणी, इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. गिरणी म्हणजे कापड गिरणी, इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिल्या कापडाच्या गिरण्या खूप मोठ्या असायच्या, त्याच्यामध्ये भारतीय कामगार काम करायचे. तर जे कापड गिरण्या होत्या त्या खाजगी लोकांच्या होत्या, खाजगी मालकांच्या होत्या. खाजगी मालकांच्याकडं काय केली होती महात्मा गांधींनी, या कामगारांचे पगार वाढवावेत म्हणून सत्याग्रह महात्मा गांधींनी केला. या खाजगी जे गिरणी मालक होते, कापड गिरणी मालक होते, त्यांनी कामगारांचे वेतन किती टक्के वाढवले, 35% वाढवून दिले. 35% वेतन वाढवून दिले. असा हा सत्याग्रह पण काही प्रमाणात यशस्वी झाला. आणि या सत्याग्रहाच्या वेळेसच एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे अहमदाबाद कामगारांचा सत्याग्रह हा अनेक दिवस चालला. त्यामध्ये अनेक कामगारांनी काय केलं तर काम सोडून दिलं, कामाचा संप पुकारला. तेव्हा अनेक कामगार कामावर जात नव्हते. त्यामुळे त्यांना पगार मिळत नव्हता. त्यामुळे घरामध्ये अन्नधान्य आणता येत नव्हतं. त्यामुळे काय झालं, अनेक कामगार हे उपाशी राहावं लागायचं. मग हे जे कामगार उपाशी राहत होते हे बघून महात्मा गांधींनी पण ठरवलं की आपण पण उपोषण करायचं, आपण पण उपाशी राहायचं. आणि या सत्याग्रहादरम्यानच महात्मा गांधींनी संपूर्ण भारतालाच नव्हे तर जगालाच अन्यायाविरुद्ध लढण्याचं एक महत्त्वाचं शस्त्र दिलं, ते म्हणजे उपोषण हे अत्यंत महत्त्वाचं अन्यायाविरुद्ध लढण्याचं महात्मा गांधींनी शस्त्र दिलं. आणि हे शस्त्र महात्मा गांधींना सापडलं कुठं तर अहमदाबाद गिरणी कामगारांसाठी सत्याग्रह करताना. हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा आता हा रौलेट ऍक्ट जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा. रौलेट ऍक्ट विषयी आपण माहिती बघणार आहोत. तर याच्या आधी मी सांगतो, या स्लाइड विषयी माहिती सांगण्याच्या आधी मी सांगतो, या रौलेट ऍक्ट जो होता त्यालाच काळा कायदा म्हणून ओळखलं जातं. तर या रौलेट ऍक्ट विरुद्ध महात्मा गांधींनी आंदोलन पुकारलं. आणि आंदोलन पुकारल्यानंतर या आंदोलनाचाच एक भाग म्हणून काय झालं, पंजाबमधल्या जालियनवाला बाग या ठिकाणी लोक एकत्र जमली आणि जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. ते कशाचा परिणाम होता तर रौलेट ऍक्ट विरुद्ध चाललेल्या आंदोलनाचा परिणाम होता.
त्यामुळे आपल्याला त्या सगळी पार्श्वभूमी बघायची आहे. पहिल्यांदा हा रौलेट ॲक्ट नक्की काय होता हे आपण बघूया आणि पुढं जालियनवाला बाग हत्याकांड सुद्धा बघूया. तर हा जो रौलेट ॲक्ट आहे तो 1919 मध्ये झाला. रौलेट ॲक्ट हा इंग्रजांनी 1919 मध्ये केला आणि ह्या रौलेट ॲक्टमुळे काय झालं तर इंग्रजांना एक अधिकार मिळाला. काय मिळाला तर कोणत्याही व्यक्तीला, बरं का शब्द महत्वाचा आहे, कोणत्याही व्यक्तीला राजद्रोहाच्या संशयावरून, म्हणजे त्यानं राजद्रोह, देशाच्या विरुद्ध कृती करणे म्हणजे राजद्रोह, तर राजद्रोहाच्या संशयावरून, फक्त संशय आला तर कोणत्याही व्यक्तीला राजद्रोहाच्या संशयावरून तुरुंगात टाकण्याचा अधिकार ब्रिटिशांना मिळाला. म्हणजे कोणत्याही व्यक्तीवर फक्त संशय घ्यायचा सरकारनं की यानं राजद्रोह केला, मग त्यानं राजद्रोह केलेला असो किंवा नसो, त्याला तुरुंगात टाकण्याचा अधिकार या रौलेट ॲक्टमुळं इंग्रजांना मिळाला. आणि त्याच्यावर अजून कडी म्हणून पुढं काय झालं तर त्या अशा ज्या संशयावरून, राजद्रोहाच्या संशयावरून ज्या व्यक्तीला इंग्रजांनी अटक केले त्या व्यक्तीला अपील करण्याचा सुद्धा अधिकार नाकारला किंवा अपील करण्याची परवानगी सुद्धा इंग्रजांनी नाकारली. म्हणजे एक तर ह्या रौलेट ॲक्टमुळं काय झालं की कोणत्याही व्यक्तीला राजद्रोहाच्या संशयावरून इंग्रजांना अटक करता येणार होती आणि या अटक केलेल्या व्यक्तीला त्या अटकेविरोधात अपीलही करता येत नव्हतं. असा हा भयंकर कायदा होता. म्हणूनच या कायद्याला काय केलं त्यावेळेस भारतीय लोकांनी काळा कायदा असं याच्यावर टीका केली. रौलेट ॲक्टलाच काय नाव दिलं, काळा कायदा असं हे केली. आणि हा जर रौलेट ॲक्ट, त्याला रौलेट हे नाव कशामुळे पडलं तर हा कायदा लागू करण्याची शिफारस ज्या समितीने केली त्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर सिडने रौलेट. याला रौलेट ॲक्ट का म्हणतात तर या रौलेट ॲक्ट जो आहे तो ॲक्ट करण्याची शिफारस करणारी जी समिती होती त्या समितीचे अध्यक्ष कोण होते, सिडने रौलेट हे. मग हा जो असा काळा कायदा होता त्याच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी महात्मा गांधीजींनी एक तारीख निश्चित केली. महात्मा गांधींनी एक तारीख निश्चित केली ती म्हणजे 6 एप्रिल 1919. 6 एप्रिल 1919 ही महात्मा गांधींनी काय केली तारीख निश्चित केली. आणि या तारखेनंतर काय झालं रौलेट ॲक्ट विरुद्ध आंदोलनाला सुरुवात झाली. रौलेट ॲक्ट विरुद्ध आंदोलनाला सुरुवात झाली. मग त्याच्यामधून पुढे काय घडलं ते आपण आता पुढल्या स्लाइडमध्ये बघूया. तर बघा आता या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत जालियनवाला बाग हत्याकांड. आता जालियनवाला बाग हत्याकांड जे आहे त्याची तारीख बघा, तारीख खूप महत्वाची आहे. ती आहे 13 एप्रिल 1919. 13 एप्रिल 1919. पाठीमागल्या स्लाइडमध्ये काय सांगितलं मी की महात्मा गांधींनी रौलेट ॲक्ट विरुद्ध आंदोलन करण्याची नियोजित तारीख कुठली ठरवली 6 एप्रिल 1919. त्यानंतर 7च दिवसांनी काय झालेलं आहे 13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड घडलेला आहे. तर ही जालियनवाला बाग हत्याकांड आहे, ते जालियनवाला जी बाग आहे ती कुठं आहे पंजाबमधल्या अमृतसर या शहरात आहे. जालियनवाला बाग ही कुठं आहे पंजाबमधल्या अमृतसर या शहरामध्ये आहे. मग हे कशामुळे झालं जालियनवाला बाग हत्याकांड कशामुळे झालं तर महात्मा गांधींनी 6 एप्रिल 1919ला रौलेट ॲक्ट विरुद्ध जे आंदोलन पुकारलं. मग त्या आंदोलनात सहभागी झालेले पंजाबमधले 2 नेते होते, ते म्हणजे सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल. या 2 नेत्यांनी काय केलं रौलेट ॲक्ट विरुद्ध आंदोलनाला सुरुवात केली. महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे 6 एप्रिल 1919 पासून सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल यांनी रौलेट ॲक्ट विरोधातील आंदोलनाला सुरुवात केली. आणि त्यांनी या रौलेट ॲक्ट विरुद्ध आंदोलन केलं म्हणून या 2 नेत्यांना सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल यांना इंग्रजांनी काय केलं अटक केली. या 2 नेत्यांना अटक केल्यामुळे या 2 नेत्यांच्या अटकेचा निषेध म्हणून, या 2 नेत्यांना झालेल्या अटकेचा विरोध म्हणून जालियनवाला बागेत जनतेने काय केलं सभा घ्यायचं ठरवलं. बघा हे सैफुद्दीन किचलू व सत्यपाल या 2 नेत्यांना इंग्रजांनी अटक केली आणि त्याला विरोध म्हणून किंवा त्याचा निषेध म्हणून पंजाबमधील जनतेने काय केलं तर अमृतसरमधील ही जी जालियनवाला बाग होती जालियनवाला बागेत सभा घ्यायचं ठरवलं. पण नेमकं त्यावेळेस काय झालं की सभा घ्यायचं ठरवलं त्यावेळेस पंजाब सरकारनं काय केलं की कोणती सभा घेण्यावर बंदी घातली. पंजाब सरकारनं काय केलं पंजाबमध्ये कोणती सभा घेण्यावर बंदी घातली किंवा लोकांनी एकत्र येण्यावर, चळवळ करण्यासाठी आंदोलन करण्यासाठी लोकांनी एकत्र येण्यावर
पंजाब सरकारनं बंदी घातली. मग ही बंदी जुगारून सरकारनं जी बंदी आदेश घातला होता, लोकांनी एकत्र येऊन सभा घेण्यावर जी सरकारनं बंदी आदेश केला होता, ती बंदी आदेश मोडून 13 एप्रिल 1919ला सरकारचा बंदी आदेश मोडून जनतेने काय केली, या अमृतसर मधल्या जालियनवाला बागेमध्ये सभा घेतली. मग असा बंदी आदेश, सरकारचा बंदी आदेश मोडून जनतेने काय केली, जालियनवाला बागेत सभा आयोजित केली. म्हणून इंग्रजांचा जो अधिकारी होता जनरल डायर, या जनरल डायरनं काय केलं, जी ती बाग होती त्या बागेला एकच दरवाजा, बागेतून आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा होता. आणि ती बाग आहे ती चारी बाजूनी काय होती, उंचच्या उंच भिंतींनी बंदिस्त होती. जालियनवाला बाग जी आहे ती चारी बाजूनी उंच भिंतींनी बंदिस्त होती. आणि त्या बागेला एकाच बाजूनी एंट्रन्स होता, म्हणजे एकाच बाजूने बागेमध्ये आतमध्ये जायला किंवा बाहेर पडण्यासाठी एकाच बाजूने मार्ग होता. आणि त्या मार्गातूनच जनरल डायरनं काय केलं, त्यावेळेचे पोलीस आतमध्ये आणले. आणि त्या पोलिसांना ही जी हजारो लोक जमलेली होती, जालियनवाला बागेमध्ये हजारो लोक जमलेली होती, त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. आणि त्या पोलिसांनी काय केलं, जालियनवाला बागेत असलेल्या लोकांच्यावर 1600 फैरी झाडल्या. 1600 फैरी झाडल्या बघा. 13 एप्रिल 1919ला जे जनतेनं जालियनवाला बागेत सभा घेतली, त्या सभेवेळी काय केलं, जनरल डायरनं बंदुकीच्या किती फैरी झाडल्या, 1600 फैरी पोलिसांना झाडायला लावल्या. या 1600 फैरी झाडल्यामुळे काय झालं की त्यामध्ये सुमारे 400 लोकांचा मृत्यू झाला. किती, 400 लोकांचा मृत्यू झाला. या 400 लोकांमध्ये तरुण होतेच, वृद्ध होते, तसेच स्त्रिया पण होत्या, लहान बालकं पण होते. अशा 400 लोकांचा मृत्यू झाला. आणि शेकडो किंवा हजारो लोक जखमी झाले. कुणाचा हात पाय मोडला, कारण या फैरी झाडल्या ते लोक सैरावैरा पळायला लागले, हजारो लोक जमा होते, त्यामुळे लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्याचबरोबर या बागेमध्ये एक विहीर होती, त्या विहिरीत अनेकांनी उड्या घेतल्या, पण विहिरीत शेकडो लोकांनी उड्या घेतल्यामुळे अनेकांचे हात पाय मोडले एकमेकाच्या अंगावर पडल्यामुळं. त्यामुळे अशी भयानक असं काय झालं, हे हत्याकांड झालं जालियनवाला बागेत. हत्याकांड झालं ते घडवलं कोणी, जनरल डायरनं. आणि जालियनवाला बागेत 13 एप्रिल 1919ला जे हत्याकांड झालं, त्या हत्याकांडावेळी पंजाबचा गव्हर्नर कोण होता बघा, पंजाबचा गव्हर्नर होता मायकेल ओडवायर. जालियनवाला बागेमध्ये जे हत्याकांड झालं त्या हत्याकांडावेळी पंजाबचा गव्हर्नर कोण होता, मायकेल ओडवायर होता. मायकेल ओडवायर होता. मग पुढे जाऊन बघा काय झालं. 1940 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड झालेला आहे, तर 1940ला जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून उधम सिंग या क्रांतिकारकाने काय केलं, इंग्लंडमध्ये कॉक्स्टन हाऊस, इंग्लंडमध्ये म्हणजे लंडन मधल्या कॉक्स्टन हाऊस इथं काय केली, या ओडवायरची हत्या केली. जालियनवाला बाग हत्याकांडावेळी जो बंगालचा गव्हर्नर होता मायकेल ओडवायर, याची 1940 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून कोणी हत्या केली, तर उधम सिंग यानं ओडवायरची हत्या केली. हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांडाचा भारतातील सर्व स्तरातून निषेध झाला. त्यामुळे या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश शासनानं काय केलं, हंटर कमिशनची नेमणूक केली. हंटर कमिशनची नेमणूक कशासाठी केली, तर जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हे कमिशन नेमलं. पण या हंटर कमिशननं काय केलं, तर जनरल डायरनं जी केलेली कृती होती त्याचं समर्थनच केलं. जनरल डायरनं जे लोकांचं हत्याकांड घडवून आणलं त्याचं समर्थनच केलं. त्यामुळे हा कमिशन काय भारतीयांच्या फायद्याला आला नाही. पण इथं जाता जाता अजून एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये 2 वेळा हंटर कमिशन नेमलं गेलं. हे एक हंटर कमिशन नेमलं गेलं, हे हंटर कमिशन नेमलं गेलं कधी, तर 1919ला. आणि दुसरं हंटर कमिशन बघा, याच्याविषयी पण माहिती मी सांगितलेली आहे, पाठीमागल्या एका व्हिडिओमध्ये माहिती मी दिलेली आहे. दुसरं हंटर कमिशन नेमलेलं होतं ते म्हणजे 1882ला भारताचे व्हाईसरॉय बघताना लॉर्ड रिपनच्या कालावधीमध्ये
लॉर्ड रिपनच्या कालावधी हंटर कमिशन नेमलं होतं 1882ला, आणि ते कशासाठी नेमलं होतं ते पण मी सांगितलं. ते हंटर कमिशन नेमलेलं होतं ते म्हणजे भारतातील प्राथमिक शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी. प्राथमिक शिक्षणाचा हा शब्द लक्षात ठेवा. 1882चं हंटर कमिशन कशासाठी नेमलं होतं तर भारतातील प्राथमिक शिक्षणाचा, माध्यमिक शिक्षणाचा नव्हे किंवा महाविद्यालयीन शिक्षणाचा नव्हे तर प्राथमिक शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी हंटर कमिशन 1882 साली नेमलेलं होतं. आणि त्यावेळी मी हे पण सांगितलेलं आहे, तुम्ही लक्षात ठेवा जाता जाता, ते म्हणजे या हंटर कमिशन पुढं महात्मा ज्योतिबा फुले यांनी साक्ष नोंदवली होती. आणि त्यावेळेस त्यांनी हंटर कमिशन पुढे मागणी केली होती की प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं व्हावं अशी त्यांनी मागणी केली होती. तर बघा, हे हंटर कमिशन 1919ला नेमलेलं हंटर कमिशन कशा संदर्भात होतं तर जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी. तर हे जालियनवाला बाग जे प्रचंड भयानक असं हत्याकांड झालं, त्या हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलं, त्यांना जी ब्रिटिश सरकारनं सर ही पदवी दिली होती, ब्रिटिश सरकारनं रवींद्रनाथ टागोर यांना सर ही पदवी दिली होती, त्या सर या पदवीचा त्यांनी काय केला, त्याग केला. ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या सर या पदवीचा त्यांनी त्याग केला रवींद्रनाथ टागोर यांनी. तर अशा पद्धतीने हे हत्याकांड झालं. आता यानंतरची पुढली चळवळ आहे खिलाफत चळवळ. आता खिलाफत चळवळीत सुद्धा महात्मा गांधींचं खूप मोठं योगदान आहे, त्यामुळे खिलाफत चळवळ आपण बघणं गरजेचं आहे. तरी खिलाफत चळवळ आहे ती कधी झाली, 1919लाच खिलाफत चळवळ झालेली आहे. खिलाफत चळवळीची सुरुवात 1919लाच झाली. तर खिलाफत चळवळी कशामुळे सुरू झाली मुद्दा लक्षात घ्या. हे कारण मी तुम्हाला इथं पण सांगतो किंवा तुम्हाला स्क्रीनशॉट मारण्यासाठी संधी देतो, वेळ देतो. त्याच्या आधी याचं कारण मी फक्त तुम्हाला सांगतो की तोपर्यंत 1919 पर्यंत काय होतं की तुर्कस्तानचा सम्राट जो असायचा तो काय असायचा, जगभरातील सगळ्या मुस्लिमांचा खलिफा म्हणून ओळखला जायचा. तुर्कस्तानचा जो सम्राट असायचा तो काय ओळखला जायचा तर जगातील सर्व मुस्लिमांचा खलिफा म्हणून ओळखला जायचा. पण तुम्हाला माहितीच असेल की 1914 ते 1918 या दरम्यान काय झालं, पहिलं महायुद्ध झालं. 1914 ते 1918 या दरम्यान पहिलं महायुद्ध झालं. आणि पहिल्या महायुद्धामध्ये काय झाला, तुर्कस्तानचा पराभव झाला. तुर्कस्तान हे राष्ट्र ब्रिटिशांच्या ताब्यात आलं, ब्रिटिशांचा विजय झाला. मग ह्या पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तान ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यानंतर ब्रिटिशांनी काय केलं, तुर्कस्तानवर काही निर्बंध लादलं. त्यामुळे काय झालं, जगभरातले सगळे मुसलमान ब्रिटिशांवर नाराज झाले. आता जगभरातल्या ज्या नाराज झालेल्या मुस्लिमांमध्ये भारतातील सुद्धा मुस्लिम होते, ते पण ब्रिटिशांवर नाराज झाले. कशामुळं तर जगातल्या सगळ्या मुस्लिमांचा खलिफा जो असायचा त्याच्यावरच ते निर्बंध लादले गेले, तर असं मुस्लिमांचं म्हणणं झालं. तुर्कस्तानवर निर्बंध म्हणजे जगातील त्या मुस्लिमांच्या खलिफावरच निर्बंध आहेत असे मुस्लिमांचा समज झाला. त्यामुळे काय झालं, हे खिलाफत आंदोलन सुरू झालं. खिलाफत आंदोलन कशाला सुरू झालं तर ब्रिटिशांनी तुर्कस्तानवरचे निर्बंध कमी करावेत यासाठी खिलाफत चळवळ 1919ला सुरू झाली. तर बघा, ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण मारू शकताय. तर मी तुम्हाला माहिती सांगतो की खिलाफत चळवळीचं कारण काय होतं की तुर्कस्तानचा सम्राट हा जगातील सर्व मुस्लिमांचा खलिफा मानला जायचा. पण पहिल्या महायुद्धानंतर, पहिले महायुद्ध कधी झालं हे पण लक्षात ठेवा, पहिलं महायुद्ध झालं 1914 ते 1918 या दरम्यान झालेलं आहे. तर पहिल्या महायुद्धानंतर काय झालं, ब्रिटिशांनी तुर्कस्तानवर काही निर्बंध लादले. त्यामुळे तुर्कस्तानच्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी एक चळवळ सुरू केली आणि ती चळवळ म्हणजेच काय, खिलाफत चळवळ. तुर्कस्तानच्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली ती म्हणजेच काय, खिलाफत चळवळ. तर खिलाफत चळवळ कोणी सुरू केली हे लक्षात ठेवा, ती सुरू केली भारतीय मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली. पण पुढे जाऊन या चळवळीत काँग्रेस हा पक्ष सुद्धा सहभागी झाला. त्यात भारतातला सगळ्यात मोठा पक्ष होता काँग्रेस. खिलाफत चळवळ ही मुस्लिमांनी जरी सुरू केली असली त्यांच्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी, तर त्या खिलाफत चळवळीत परत काँग्रेस पक्ष सुद्धा सहभागी झाला. आणि या खिलाफत चळवळीमध्ये
खिलाफत परिषद झाली. बघा, खिलाफत परिषद कुठे झाली? दिल्लीला झाली. खिलाफत चळवळी दरम्यान काय झाली? दिल्लीमध्ये खिलाफत परिषद झाली. आणि या खिलाफत परिषदेच्या अध्यक्ष म्हणून कुणाची नेमणूक करण्यात आली? महात्मा गांधींची. खिलाफत परिषदेत दिल्लीमधल्या खिलाफत परिषदेच्या अध्यक्ष म्हणून कुणाची निवड झाली? महात्मा गांधींची. आता या खिलाफत चळवळीचा शेवट कसा झाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पण पुढे काय झालं की 1919 नंतरच्या काळात काय झालं? तुर्कस्तानमध्ये सत्ता बदल झाला आणि पुढं जो तो तिथं सत्ताधीश आला, त्या सत्ताधीशानं काय झालं? खलिफा हे पदच रद्द करून टाकलं. बघा, त्यानंतर पुढले काय झालं तर त्यानंतर पुढल्या काळात सत्तेवर आलेल्या तुर्कस्तानच्या नवीन सरकारनं काय केलं तर खलिफा हे पदच काय केलं? रद्द केलं. पुढील काळात सत्तेवर आलेल्या तुर्कस्तानच्या नवीन सरकारनं खलिफा हे पदच रद्द करून टाकलं. त्यामुळं हे आंदोलन आपोआपच बंद झालं. हे आंदोलन आपोआपच बंद का झालं तर तुर्कस्तानमध्ये आलेल्या नवीन सरकारनं खलिफा हे पदच रद्द केलं. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण खिलाफत चळवळ याच्याविषयी माहिती बघितलेली आहे. आता पुढं माहिती बघूया. आता पुढली महत्वाची माहिती आहे ती म्हणजे असहकार चळवळ. 1920 मध्ये झालेली असहकार चळवळ गांधी युगातील ही अत्यंत महत्वाची चळवळ आहे. गांधी युगातील अत्यंत महत्वाची चळवळ आहे असहकार चळवळ. तर या असहकार चळवळीचा प्रारंभ बघा झाला. प्रारंभ खूप महत्वाचा आहे. असहकार चळवळीचा प्रारंभ झालाय 1 ऑगस्ट 1920 या तारखेला. असहकार चळवळीचा प्रारंभ म्हणजेच सुरुवात झाली 1 ऑगस्ट 1920 आणि नेमका त्याच दिवशी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. नेमका 1 ऑगस्ट 1920 या दिवशीच काय झालं? लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. म्हणजे काही इतिहासकार असे म्हणतात की 1 ऑगस्ट 1920 या दिवशी काय झालं? टिळक युगाचा अस्त झाला आणि याच दिवशी गांधी युगाची सुरुवात झाली असंही काही इतिहासकार म्हणतात. आता हे जे असहकार आंदोलन होतं ते ब्रिटिशांच्या विरोधात महात्मा गांधींनी सुरू केलेलं आंदोलन होतं. पण या आंदोलनाला किंवा या असहकार चळवळीला मान्यता मिळालेले काँग्रेसचे अधिवेशन कोणते? तर ही जी चळवळ झाली ही चळवळ कुणातर्फे राबवली जाणार होती तर काँग्रेस पक्षातर्फे राबवली जाणार होती. काँग्रेस पक्षातर्फे ही चळवळ राबवली जाणार होती. त्यामुळे याला काँग्रेसच्या अधिवेशनात मान्यता मिळणं गरजेचं होतं. मग काँग्रेसच्या अशा कोणत्या अधिवेशनात मान्यता मिळाली तर 1920 ला नागपूर अधिवेशन झालं. काँग्रेसचं 1920 जे नागपूर अधिवेशन झालं त्या नागपूर अधिवेशनात काय झालं? असहकार चळवळीला काँग्रेसनं पाठिंबा दिला किंवा मान्यता दिली. आणि 1920 हे जे नागपूर अधिवेशन झालं त्याच्या अध्यक्ष कोण होते बघा? त्याचे अध्यक्ष होते C.V. राघवाचार्य. 1920 जे नागपूर अधिवेशन झालं ज्यामध्ये असहकार चळवळीला मान्यता मिळाली त्याचे अध्यक्ष होते C.V. राघवाचार्य. आणि असहकार चळवळीचं नेतृत्व तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणी केलं? महात्मा गांधीजींनी केलं. आता हे जे असहकार चळवळीविषयीच आपण इथून पुढे माहिती बघणार आहोत. तर या असहकार जे आंदोलन होतं किंवा चळवळ होती याचं स्वरूप काय ठरवलं होतं? असहकार चळवळ म्हणजे ब्रिटिशांच्या विरुद्ध केलेली चळवळ होती. पण त्याचं नक्की स्वरूप काय होतं हे बघणं गरजेचं आहे. तर बघा, असहकार याचा अर्थ काय तर ब्रिटिशांना कोणत्याच बाबतीत सहकार्य करायचं नाही. असा असहकार चळवळीचा सरळ अर्थ निघतोय. पण त्याच्या आंदोलनाचं स्वरूप काय होतं हे आपण या स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर पहिलं स्वरूप होतं ते म्हणजे काय तर सरकारी कार्यालय, सरकारी शाळा आणि सरकारी कचेऱ्यांवर बहिष्कार टाकायचा. बघा, सरकारी कार्यालय, शाळा आणि कचेऱ्यांवर बहिष्कार टाकायचा. मग त्याच्याऐवजी काय करायचं तर सरकारी शाळांवर बहिष्कार टाकायचा तर त्याच्याऐवजी काय करायचं जे भारतीय लोकांनी स्थापन केलेल्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जायचं, त्या शाळांमध्येच प्रवेश करायचा. तर या आंदोलनाच्या स्वरूपामधलं पहिलं स्वरूप होतं ते म्हणजे सरकारी कार्यालय, शाळा आणि कचेऱ्यावर बहिष्कार टाकणे. त्याचबरोबर दुसरं स्वरूप होतं ते म्हणजे सरकारी पदव्यांचा त्याग करायचा. ब्रिटिशांच्या काळात काय केलं जायचं ते भारतातील जे गुणवत्तावान भारतीय लोक आहेत त्यांना वेगवेगळ्या पदव्या दिल्या जायच्या. ब्रिटिशांच्या काळात भारतातील जे गुणवान लोक आहेत त्यांना वेगवेगळ्या पदव्या दिल्या जायच्या.
तर मग या असहकार आंदोलनाच्या स्वरूपात असं ठरवण्यात आलं की ज्यांना ज्यांना ब्रिटिशांनी पदव्या दिल्या आहेत त्या ब्रिटिशांच्या पदव्या काय करायच्या, त्यांना परत करायच्या किंवा त्या पदव्यांचा त्याग करायचा. त्याचबरोबर अजून एक याचा मुद्दा ठरवण्यात आला तो म्हणजे परदेशी मालावर बहिष्कार. म्हणजे परदेशी माल जो भारतात विक्रीला येतोय ब्रिटिशांचा तो विकतच घ्यायचा नाही, त्याच्यावर बहिष्कार टाकायचा, असं या आंदोलनाचं स्वरूप होतं, असहकार आंदोलनाचं स्वरूप होतं. मग या स्वरूपानुसार कुणी काय काय केलं, जे पाठीमागं मी तुम्हाला सांगितलं की असहकार चळवळीचं स्वरूप काय होतं, त्या आंदोलनाचं स्वरूप काय होतं, त्या स्वरूपानुसार विविध जे भारतातील नेते होते त्यांनी कोणकोणते निर्णय घेतले, काय काय कामं केली ते आपण बघूया. तर ह्या असहकार आंदोलनादरम्यान वकिलीचा म्हणजे वकील होते त्यांनी वकिलीचा त्याग केला. वकिलीचा त्याग कोणी कोणी केला, तर त्यामध्ये होते सरदार पटेल म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. दुसरे होते मोतीलाल नेहरू. त्यानंतर चित्तरंजन दास आणि बॅरिस्टर जयकर. बघा या चौघांनी आणि अजून इतरही अनेक जण होते. मी फक्त या महत्वाच्या 4 जणांची इथं नावं घेतलेली आहेत. तर या आंदोलनादरम्यान सरदार वल्लभभाई पटेल, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, बॅरिस्टर जयकर यासारख्या लोकांनी काय केलं, आपल्या वकिलीचा त्याग केला, वकिली सोडून दिली. त्यानंतर सरकारी पदव्यांचा त्याग कोणी केला, तर महात्मा गांधींनी. बघा महात्मा गांधी सरकारी पदव्याचा त्याग केला. पण महात्मा गांधींनी कोणत्या सरकारी पदवीचा त्याग केला हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ती पदवी आहे कैसर-ए-हिंद. महात्मा गांधींनी कोणत्या पदवीचा त्याग केला, तर कैसर-ए-हिंद या पदवीचा महात्मा गांधींनी त्याग केला, त्यांना ब्रिटिशांनी दिली होती. त्याचबरोबर याच व्हिडिओमध्ये मी आधी तुम्हाला सांगितलं की जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला. तर काही पुस्तकांमध्ये मी असा उल्लेख वाचलेला आहे की असहकार चळवळी दरम्यानच रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलेलं आहे, सर या पदवीचा त्याग केलेला आहे. आता पुढली माहिती बघूया. त्याचबरोबर सरकारी नोकरी सोडून दिलेले व्यक्ती, तर सरकारी नोकरी कोणी सोडून दिली बघा, सुभाषचंद्र बोस यांनी कोणतीच नोकरी सोडली, तर ICS ची नोकरी सोडली. ICS म्हणजे सध्याचे कलेक्टर आपण म्हणतो, कलेक्टर सारखं ते पद होतं, पण सध्याचा कलेक्टर काहीच नाही. सध्याच्या कलेक्टरपेक्षा ते खूप मोठं पद होतं आणि ते मिळवण्यासाठी खूप झगडा करावा लागायचा, इंग्लंडमध्ये जाऊन परीक्षा द्यावी लागायची. पण असली ICS ची जी पोस्ट सुभाषचंद्र बोस यांना मिळाली होती त्याचा त्यांनी असहकार आंदोलनात काय केला, त्याग केला किंवा ती नोकरी सोडून दिली. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळा त्याग केला असहकार चळवळीमध्ये. असहकार चळवळीविषयीच माहिती बघतोय आपण. त्यानंतर ब्रिटनमधून जे भारतात कापड येत होतं, ब्रिटिश कापड, त्या कापडावर भारतात खूप मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकण्यात आला आणि तो मोठ्या प्रमाणात यशस्वी पण झाला. ब्रिटिश कपडे जे भारतात यायचे त्याच्यावर काय झाला, तर खूप मोठ्या प्रमाणात बहिष्कार घालण्यात आला आणि ती ब्रिटिश कपड्यांवर बहिष्कार टाकण्याची जी आंदोलन होतं ते खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झालं. ते यशस्वी का झालं बघा, तर ते आंदोलन यशस्वी झाल्याचं कारण मी इथं दिलेलं आहे. खरं तर ते कारण इथं दिलेलं आहे, ते म्हणजे काय, तर महात्मा गांधींनी चरखा जो आहे तो घरात पोहोचवला. चरखा म्हणजे काय, तर कापसाचं जे सूत आहे ते कातण्याचं ते यंत्र होतं. चरखा हे कापसाचं सूत कातण्याचं यंत्र होतं आणि त्यामुळे काय करावं होतं, घरगुती प्रत्येक घरी कापड बनवता येत होतं. मग भारतीयांनी काय केलं, ब्रिटिश कापडांवर बहिष्कार टाकला आणि त्याच्यावेळेस काय केलं, घरोघरी भारतीयांनी चरख्यावर बनवलेलेच कपडे वापरायला सुरुवात केली. त्यामुळे ब्रिटिशांनी कापडावर जो बहिष्कार घातला त्याला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. त्याचप्रमाणे या आंदोलनामध्ये काय झालं, तर परदेशी मालाची मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी होळी करण्यात आली. म्हणजे परदेशी माल वेगवेगळ्या ठिकाणी जाळण्यात आला, त्याची होळी करण्यात आली. त्यानंतर या आंदोलनात स्त्रियांनी पण पुढाकार घेतला. असहकार चळवळीमध्ये स्त्रियांनी पण पुढाकार घेतला. पण स्त्रियांनी पुढाकार कोणत्या बाबतीत घेतला, तर ती म्हणजे दारू व परदेशी मालाच्या दुकानासमोर निरोधने करण्यासाठी. निरोधने करणे म्हणजे विरोध करणे. तर बघा
दारूचा तर भारतीय स्त्रियांना खूप राग आहे. ग्रामीण भागातल्या त्यावेळी तर स्त्रियांना दारूची खूप चीड होती, कारण दारू पिणाऱ्यांचा सर्वात जास्त त्रास कुणाला, महिलांनाच होतो. तर स्त्रियांनी पुढाकार घेतला. दारू आणि परदेशी मालाची जी दुकानं होती त्याच्याबरोबर निरोध करण्यात स्त्रियांनी पुढाकार घेतला. त्याचसारखा तर मी तुम्हाला सांगितलं घराघरात हे केलं. त्यानंतर असहकार चळवळी दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट दिसून आली, ती म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधलं ऐक्य. हिंदू मुस्लिम यांच्यामधलं ऐक्य हे काय आहे, असहकार चळवळीतलं एक महत्त्वाचं गोष्ट दिसून आली. असहकार चळवळीत एक महत्त्वाची गोष्ट काय दिसून आली, तर हिंदू मुस्लिम ऐक्य ही एक गोष्ट दिसून आली. आता बघा, हे जे असहकार आंदोलन आहे ते भारतभर खूप मोठ्या प्रमाणात पसरलं, त्यामुळे इंग्रज सरकार पण हादरलं. पण हे आंदोलन पुढं महात्मा गांधींना माघारी घ्यावं लागलं किंवा हे आंदोलन बंद करावं लागलं. तर हे आंदोलन बंद का, मागे का घ्यावं लागलं, तर त्याचं कारण आपण इथं बघणार आहोत. त्याचं कारण आहे, असहकार चळवळ बंद करण्याचं महत्त्वाचं कारण आहे चौरी चौरा जळीत प्रकरण. तर चौरी चौरा जळीत प्रकरण कधी झालेलं आहे, 5 फेब्रुवारी. बघा, चौरी चौरा जळीत प्रकरण कधी झालंय, 5 फेब्रुवारी 1922 या दिवशी. 5 फेब्रुवारी 1922 या दिवशी काय झालं, चौरी चौरा जळीत प्रकरण झालं. आणि या चौरी चौरा जळीत प्रकरणामुळेच महात्मा गांधींनी काय केलं, असहकार चळवळ मागे घेतली. तर हे जळीत प्रकरण काय होतं हे लक्षात ठेवा. तर चौरी चौरा हे जे ठिकाण आहे, चौरी चौरा हे ठिकाण आहे ते सध्याच्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. आणि त्यावेळेस पण त्याला UPS नव्हतं, युनायटेड प्रोव्हिन्सीज असं त्याला नाव होतं. तर उत्तर प्रदेशमधल्या चौरी चौरा या ठिकाणी काय केलं, लोकांनी शांततापूर्वक मिरवणूक काढली. चौरी चौरा, उत्तर प्रदेशमधल्या चौरी चौरा या ठिकाणी लोकांनी काय केलं, शांततापूर्वक मिरवणूक काढली. पण या शांततापूर्वक निघालेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी काय केला, गोळीबार केला. लोकांनी शांततापूर्वक मिरवणूक काढली होती, तरी सुद्धा लोकांनी काय केलं, त्याच्यावर डायरेक्ट गोळीबारच केला. या शांततापूर्व मिरवणुकीवर डायरेक्ट गोळीबार केला. त्यामुळे लोक चिडले, लोक संतप्त झाले. आणि संतप्त झालेल्या ह्या जमावानं पोलिसांनी शांततापूर्वक निघालेल्या मिरवणुकीत गोळीबार केला. त्यामुळे चिडलेल्या जमावानं काय केलं, तिथली जी चौरी चौरा या ठिकाणची पोलीस चौकी होती त्या पोलीस चौकीलाच आग लावली. त्या पोलीस चौकीलाच आग लावली. आणि या संतप्त लोकांनी जी पोलीस चौकीला आग लावली, त्या आगीमध्ये 22 पोलीस मरण पावले. किती? 22 पोलीस मरण पावले. 22 पोलीस मरण पावले. पण या गोष्टीमुळे काय झालं, महात्मा गांधी नाराज झाले. महात्मा गांधी नाराज का झाले, तर महात्मा गांधींना रक्तपात, लोकांना मारणे, लोकांचा जीव घेणे हे त्यांच्या तत्वज्ञानात बसत नव्हतं. महात्मा गांधींचा मार्ग होता अहिंसात्मक मार्ग होता. तर महात्मा गांधींच्या हे तत्वात बसत नव्हते. महात्मा गांधींचं तत्व होतं ते अहिंसा हे तत्व होतं. महात्मा गांधींचं अहिंसा हे तत्व होतं. महात्मा गांधींचं म्हणणं काय होतं की कोणतीही चळवळ कशी असली पाहिजे, अहिंसक असली पाहिजे. त्यामुळं महात्मा गांधींना ही चळवळ हिंसक झाली. 22 पोलिसांना मारलं गेलं म्हणजे ही चळवळ काय झाली, हिंसक झाली. त्यामुळं अहिंसा हे महात्मा गांधींचं तत्व पाळलं न गेल्यामुळं महात्मा गांधींनी काय केलं, असहकार आंदोलन मागं घेतलं. महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागं घेण्याचा निर्णय घेतला. पण पुढे जाऊन काय झालं बघा, पुढे जाऊन इंग्रजांनी काय केलं, 10 मार्च 1922 महात्मा गांधींनाच काय केलं, हे जे चौरी चौरा इथलं जे जळीत प्रकरण झालं, चौरी चौरा येथील जळीत प्रकरण झालं, त्याला महात्मा गांधींनाच कारणीभूत ठरवलं. चौरी चौरा इथलं जळीत प्रकरण झालं, त्याला कारणीभूत कुणाला ठरवलं, महात्मा गांधींनाच ठरवलं इंग्रजांनी. आणि महात्मा गांधींच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. महात्मा गांधींच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. आणि राजद्रोहाच्या आरोपाखाली महात्मा गांधींना 6 वर्षांची शिक्षा झाली. किती वर्षांची? 6 वर्षांची शिक्षा झाली. पण पुढे लगेच 1 वर्षभरातच काय झालं, महात्मा गांधींच्या प्रकृतीच्या कारणामुळे ते आजारी पडायचे. त्याच्या कारण महात्मा गांधींची 1924 सुटका केली. महात्मा गांधींची 1924 इंग्रजांनी सुटका केली. त्यानंतर 1924 ते 1930 या कालावधीत महात्मा गांधींनी काय केलं, रचनात्मक काम केलं. कारण महात्मा गांधींना शिक्षा किती वर्षांची झाली होती, 6 वर्षांची. 6 वर्षांची शिक्षा झालेली होती. पण महात्मा गांधीने 1924 सोडलं. तसेच 1924 मध्येच
सोडताना 1-2 वर्षातच त्यांना सोडलं, 2 वर्षात सोडलं. त्यावेळेस त्यांना महात्मा गांधीने एक अट घातली, ती म्हणजे महात्मा गांधींनी कोणतंही राजकीय आंदोलन करायचं नाही. महात्मा गांधींना मध्येच तुरुंगातून सोडताना इंग्रजांनी काय अट घातली की महात्मा गांधींनी कोणतंही राजकीय आंदोलन करायचं नाही. मग महात्मा गांधींनी पण ठरवलं की 1924 पासून पुढे काय करायचं, भारतामध्ये रचनात्मक कार्य करायचं. रचनात्मक कार्य म्हणजे काय, तर राजकीय काम न करता काय करायचं, दारूबंदीसाठी आंदोलन करायचं, महिला सक्षमीकरणासाठी कार्य करायचं, दलितांचे जे अस्पृश्य लोक आहेत त्यांच्यासाठी कार्य करायचं, किंवा भारतात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी काम करायचं. तुमच्या लक्षात येईल 1924 नंतरच महात्मा गांधींनी महाराष्ट्रातील एक खूप मोठे समाजसुधारक आणि आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेली रयत शिक्षण संस्थेचे जे संस्थापक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील यांची 1924 नंतरच भेट घेतली. आणि 1924 नंतर 1930 पर्यंत जे महात्मा गांधींनी रचनात्मक कार्य केलं, त्यामध्ये जे त्यांनी दारूबंदीसाठी कार्य केलं, त्यामुळं स्त्रियांमध्ये महात्मा गांधींची लोकप्रियता वाढली, महात्मा गांधींची किंमत वाढली. त्यामुळे महात्मा गांधींच्या पुढल्या सर्व आंदोलनांमध्ये महिलांनी काय केलं, सक्रिय आणि लक्षणीय असा सहभाग नोंदवला. तर अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण असहकार आंदोलनापर्यंत माहिती बघितलेली आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतिहास या विषयावरचे इतर असेच अनेक व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती फक्त इतिहासच नव्हे तर मराठी या विषयाचे, इतर पंचायत राज, राज्यघटना, चालू घडामोडी या विषयांचे पण लेक्चर्स आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर आपल्या याच प्लॅटफॉर्मवरती, वेनेटरच्या प्लॅटफॉर्मवरती अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवलेला आहे, अगदी डिटेल्समध्ये शिकवलेला आहे. तो पण तुम्ही व्यवस्थित बघितला, तो जर बघितला तर तुम्हाला गणित बुद्धिमापनची कुठलीही दुसरी बॅच लावण्याची आवश्यकता नाही. तर आपण आता इथंच थांबूया. धन्यवाद.